विद्यार्थी मित्र हो, आपण पाहतोय बिझनेस मॅनेजमेंट म्हणजेच व्यवसाय व्यवस्थापन या विषयातील विविध घटकांची माहिती. विद्यार्थी मित्र हो, आजपर्यंत आपण पाहिलेलं आहे व्यवसाय व्यवस्थापनाची व्याख्या, स्वरूप, कार्य, त्याची वैशिष्ट्ये, व्यवस्थापन प्रक्रिया, त्याचप्रमाणे व्यवस्थापकीय विचारवंतांचे योगदान. हा सगळा भाग आपण मागील 4 व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ते म्हणजे नियोजन किंवा प्लॅनिंग. व्यवसाय व्यवस्थापनाची जी प्रिन्सिपल किंवा तत्वे आहेत त्यामधला पहिला घटक आणि तो म्हणजेच नियोजन किंवा प्लॅनिंग. विद्यार्थी मित्र हो, मी प्राचार्य डॉक्टर किशोर जगताप, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्र हो, माझी वेबसाईट आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे आणि व्हॉट्सअप आहे. या सर्वांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्या तुम्ही फॉलो करू शकता. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्र हो, जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना तो शेअर करा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल बटन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्राप्त होऊ शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, चला पाहूया नियोजन म्हणजेच प्लॅनिंग. व्यवसाय व्यवस्थापनातला हा पुढचा टॉपिक आपण पाहतोय, नियोजन. या नियोजनामध्ये हा पूर्णतः व्हिडिओ आपण थेरी संबंधात पाहणार आहोत. यामध्ये नियोजन म्हणजे काय, त्याचा अर्थ, व्याख्या, स्वरूप, वैशिष्ट्ये, उद्देश, नियोजनातील घटक, नियोजनाचे महत्त्व, नियोजनाचे प्रकार, नियोजन प्रक्रिया, नियोजनाचे फायदे आणि नियोजनाचे दोष, हे सगळे घटक आपण थोडक्यामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. कारण यावरच आपला पुढचा व्हिडिओ जो आहे तो म्हणजे नियोजनावरील मल्टिपल चॉईस क्वेश्चन. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर मल्टिपल चॉईस क्वेश्चन चांगल्या प्रकारे यावे असे वाटत असेल तर निश्चितपणे हा थेरॉटिकल भाग तुम्ही वारंवार पहा, ऐका, समजून घ्या, त्याचं आकलन करा. नियोजन, त्यामध्ये एक इंट्रोडक्शन किंवा प्रस्तावना. व्यवसाय संस्थेला आपली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी काय करावे, कोणी करावे, केव्हा आणि कसे करावे या संबंधी निर्णय घ्यावा लागतो. म्हणजेच भविष्य काळात निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा अंदाज घेऊन योजना आखावी लागते. यालाच नियोजन असे म्हणतात. कोणत्याही प्रकारची व्यवसाय संस्था असो, मग ती छोटी असेल, मध्यम स्वरूपाची असेल, मोठ्या स्वरूपाची असेल, या सर्व संस्थांना प्रामुख्याने नियोजन हे करावेच लागते. किंबहुना आपल्या डे टू डे लाईफमध्ये सुद्धा नियोजनाला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. किंबहुना नियोजनाशिवाय तुम्ही कोणतंही कार्य हे वेळेत आणि यशस्वीपणे पूर्ण करू शकत नाही. आणि म्हणून कामाचे नियोजन व नियोजनानुसार काम हा यशस्वी व्यवसायाचा मूलमंत्र आहे. पुन्हा पहा, कामाचे नियोजन व नियोजनानुसार काम हा यशस्वी व्यवसायाचा मूलमंत्र आहे. मोठ्या आकारमानाच्या व्यवसाय संस्थांमध्ये नियोजनासाठी तर एक स्वतंत्र विभागच निर्माण केलेला असतो. अर्थ, भविष्यात काय करावायचे आहे हे आगाऊ ठरविणे, इन ॲडव्हान्स, म्हणजेच नियोजन होय. कोणते कार्य करावायचे, कार्य कोणी करावायचे, कार्य कशा रीतीने करायचे, कशा पद्धतीने करायचे आणि कार्य केव्हा पूर्ण करावायचे या संबंधीची जी योजना आहे ती योजना नियोजनात ठरविली जाते. नियोजन बौद्धिक पण निरंतर चालणारी व्यापक स्वरूपाची प्रक्रिया आहे. नियोजन कसं आहे, बौद्धिक पण आहे, निरंतर म्हणजे सतत कंटिन्यू अखंडपणे चालणारी पण आहे आणि ती व्यापक स्वरूपाची प्रक्रिया आहे. नियोजनात भविष्यातील परिस्थितीचा अचूक अंदाज घेण्याचा
प्रत्येक व्यावसायिक हा प्रयत्न करीत असतो. नियोजनाच्या व्याख्या अनेक व्यवस्थापन तज्ञांनी व्याख्या केलेल्या आहे. पहिली व्याख्या आहे हेन्स व मेसी यांच्या मते कल्पक विचार आणि कल्पनाशक्तीची आवश्यकता असणारी नियोजन ही एक बौद्धिक प्रक्रिया आहे. दुसरी व्याख्या आहे JP बार्गर यांच्या मते भविष्यकालीन प्रक्रिया आणि तिच्या परिणामांची पूर्वीच कल्पना करण्याची योग्यता म्हणजेच नियोजन होय. तिसरी व्याख्या आहे हॉज व जॉन्सन यांनी केलेली. त्यांच्या मते उत्कृष्ट कार्य निष्पत्ती करिता भविष्यकाळाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न म्हणजेच नियोजन होय. चौथी व्याख्या आहे जॉर्ज टेरी यांनी केलेली. त्यांच्या मते अपेक्षित परिणाम साध्य करण्याच्या दृष्टीने भविष्यात आवश्यक असणारी प्रस्तावित कृत्य करण्यासाठी तथ्यांची निवड करून त्यात संबंध प्रस्थापित करणे आणि गृहीते ठरवून त्याचा उपयोग करणे म्हणजेच नियोजन होय. पाचवी व्याख्या आहे मेरी नाईल्स यांनी केलेली. त्यांच्या मते विशिष्ट उद्देश साध्य करण्यासाठी सर्वोत्कृष्ट कार्यप्रणालीची निवड आणि तिचा विकास करण्याची नियोजन ही एक जाणीवपूर्वक प्रक्रिया आहे. सहावी व्याख्या केलेली आहे कुन्स अँड डोनेल यांनी. त्यांच्या मते काय करावे, ते कसे करावे आणि ते कोणी करावे याची पूर्वनिश्चिती म्हणजेच नियोजन होय. या सर्व व्याख्या पाहिल्यानंतर आपल्याला नियोजनाचं स्वरूप त्या ठिकाणी समजून येऊ शकतं. यामध्ये प्रामुख्याने आपल्याला असं म्हणता येईल की नियोजन हे सतत चालणारी तर प्रक्रिया आहे, परंतु या नियोजनाचे स्वरूप स्पष्ट करायचं असेल तर तुम्हाला 4 सिद्धांत माहीत असणं आवश्यक आहे. 1. ध्येय प्राप्तीकरिता मदत, कॉन्ट्रीब्युशन टू ऑब्जेक्टिव्ह. 2. नियोजनाची प्राथमिकता, प्रायमरी ऑफ प्लॅनिंग. 3. नियोजनाची सर्व व्यापकता, प्रिव्हेन्सिव्हनेस ऑफ प्लॅनिंग. आणि 4. योजनेची कार्यक्षमता, इफिशियन्सी ऑफ प्लॅनिंग. या 4 सिद्धांतावर नियोजनाचं पूर्णतः मांडणी आधारलेली आहे. या 4 सिद्धांताच्या आधारेच आपल्याला नियोजनाची जे स्वरूप आहे ते पुढील मुद्द्याच्या आधारे सांगता येऊ शकेल. पहिला मुद्दा, नियोजन हे ध्येय प्राप्तीचे एक साधन आहे. 2. नियोजन ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. 3. नियोजन हा व्यवस्थापन कार्याचा आधार आहे, बेस आहे. 4. नियोजन ही सतत चालणारी बौद्धिक प्रक्रिया आहे. 5. नियोजन हे सर्व पातळीवर, टॉप लेवल, मिडल लेवल, लोअर लेवल करावे लागते, म्हणजेच नियोजन हे सर्व व्यापक आहे. 6. व्यवस्थापनाची कार्यक्षमता ही नियोजनावर आधारलेली असते. 7. नियोजन प्रक्रियेत निर्णयाला महत्त्वाचे स्थान आहे. दुसऱ्या बाजूने आपण असं म्हणू शकतो, कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यापूर्वी जर त्याचे नियोजन असेल तर निश्चितपणे तुम्हाला चांगल्या प्रकारे निर्णय घेता येऊ शकतो. अशा प्रकारे 7 मुद्द्याच्या आधारे आपण नियोजनाचे स्वरूप स्पष्ट करू शकतो. नियोजनाची वैशिष्ट्ये तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील. 11 वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी सांगितलेली आहेत. पहा, पहिलं वैशिष्ट्य आहे प्राथमिक कार्य, प्रायमरी फंक्शन्स. नियोजन हे संघटनेचे प्राथमिक आणि अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे. संघटनेच्या विविध कार्यामध्ये नियोजनाचा क्रम प्रथम असतो. नियोजनाचे कार्य पार पाडल्यानंतरच इतर कार्याची सुरुवात करता येते. व्यवस्थापनाच्या संघटन, समन्वय, निर्देशन, प्रेरणा व नियंत्रण या कार्यांचे यश हे नियोजनावर अवलंबून असते. म्हणजेच ही सर्व कार्य नियोजनाच्या अंमलबजावणीसाठी केली जातात. त्यांना आपण प्राथमिक कार्य असं म्हणू शकतो. दुसरं आहे भविष्यकालीन अंदाज किंवा पूर्वानुमान म्हणजे फोरकास्टिंग. भविष्यकालीन अंदाज हे नियोजनाचे आधार आहेत. यामध्ये भविष्यकालीन परिस्थितीची कल्पना केली जाते. भविष्यकालीन परिस्थिती लक्षात घेऊन वर्तमान काळात भविष्यासंबंधी निर्णय घेणे म्हणजेच नियोजन होय. तिसरा आहे तो म्हणजे निश्चित ध्येय, डेफिनेट गोल. निश्चित ध्येय हे नियोजनाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. प्रत्येक कार्याचे ध्येय किंवा उद्देश असतात. नियोजनाचे देखील उद्देश आहेत.
ही उद्दिष्टे लक्षात घेऊन नियोजन केले जाते. 4. लवचिकता. नियोजन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे, तसेच ती लवचिकही आहे. परिस्थितीमध्ये होणाऱ्या परिवर्तनानुसार नियोजनामध्ये आवश्यक तो बदल करावा लागतो. 5. सातत्य. परिस्थितीनुसार नियोजन करणाऱ्या व्यवसाय संस्था अपेक्षित बदलाला परिस्थितीनुसार त्या ठिकाणी तोंड देण्यास सक्षम बनतात, कारण नियोजन ही सतत चालणारी एक प्रक्रिया आहे. 6. सर्व व्यापकता. सर्व व्यापकता हे नियोजनाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. नियोजन जसे व्यवसायामध्ये आवश्यक आहे, तसेच ते जीवनाच्या इतर सर्वच क्षेत्रामध्ये देखील गरजेचे आहे. याशिवाय संघटनेच्या प्रत्येक स्तरावर नियोजनाची गरज असते. संघटनेतील वरिष्ठ अधिकाऱ्यापासून ते कनिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत सर्वांनाच नियोजनाच्या प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा लागतो. लहान मोठ्या, खाजगी, सार्वजनिक या सर्व क्षेत्रातील सर्वच उद्योगांना नियोजनाची नितांत आवश्यकता असते. एकवाक्यता. संघटनेच्या सर्व स्तरावर नियोजनाची गरज असते, परंतु विविध स्तरावरील अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या योजनांमध्ये उद्देशाच्या संदर्भात एकवाक्यता असावी, म्हणजे एका वेळी केवळ एकच योजना लागू करावी. एका वेळी एकापेक्षा अधिक योजना लागू केल्यास गोंधळाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. नियोजनामध्ये एकवाक्यता असल्यास उद्देशांची पूर्तता करणे सहज शक्य होते. निवड. चॉईस. नियोजन करताना उद्देश, धोरणे, कार्यपद्धती आणि कार्यक्रम ठरविला जातो. यापैकी प्रत्येक बाब ही ध्येयप्राप्तीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असते. प्रत्येक बाबीसाठी एकापेक्षा अधिक पर्याय उपलब्ध असतात. व्यवसाय संस्थेला उपलब्ध पर्यायामधून योग्य पर्यायाची निवड करावी लागते. ही निवड करताना संस्थेचा आकारमान, उत्पादनाचे प्रमाण, कार्यपद्धती, परिस्थिती इत्यादी घटकांचा विचार करावा लागतो. त्यानंतर अचूकता. नियोजनात अचूकता असणे अतिशय आवश्यक आहे, कारण नियोजनात जर अचूकता असेल तर निश्चितपणे होणारे कार्य हे अचूक होऊ शकतो. वेळ. नियोजनामध्ये वेळ या घटकाला सर्वाधिक महत्त्व दिलेले आहे, कारण टाइम मॅनेजमेंट हा सर्वात महत्त्वाचा फॅक्टर नियोजनाच्या बाबतीत आपल्याला दिसून येतो. वेळ निघून गेल्यानंतर केलेलं कार्य याला काही किंमत राहत नाही. आणि 11. मार्गदर्शन. नियोजन हे एक प्रकारे व्यवसाय संस्थेला मार्गदर्शकाची भूमिका त्या ठिकाणी बजावत असते. म्हणजे नियोजन हे व्यवसाय संस्थेचे मार्गदर्शक आहेत. अशा प्रकारे ही नियोजनाची वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येऊ शकेल. नियोजनाचे उद्देश. नियोजनाचे उद्देश हे व्यवसाय संस्थेच्या स्वरूपानुसार वेगवेगळ्या प्रकारे असू शकतात. जसं व्यवसाय संस्थेचं स्वरूप तसं नियोजन वेगळं, कारण विविध व्यवसायामध्ये असणारी परिस्थिती ही भिन्न भिन्न स्वरूपाची असते. त्यामुळे नियोजनाचे उद्देश हे परिस्थिती सापेक्ष असणे आवश्यक आहे. त्या परिस्थितीमुळे निर्माण होणारे प्रश्न वेगवेगळ्या प्रकारचे असल्यामुळेच नियोजनाचे उद्देश हे परिस्थिती सापेक्ष असावे लागतात. नियोजनाचे प्रमुख उद्देश जे आहे ते आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येईल. 1. भविष्यकालीन दिशा. नियोजनामध्ये भविष्यकालीन वाटचालीची दिशा ही निश्चित केलेली असते किंवा ठरवलेली असते. 2. अपव्यय टाळणे. व्यवसाय संस्थेमधील श्रम घटक आणि पैसे या दोघांचाही अपव्यय टाळणे हा नियोजनाचा महत्त्वपूर्ण उद्देश आहे. 3. समन्वय साधणे. व्यवसाय संस्थेमध्ये जे विविध विभाग आहेत त्या विविध विभागाची विविध कार्य आहेत, या सर्व विभागात आणि त्या सर्व कार्यामध्ये समन्वय प्रस्थापित करणे हे नियोजनाचे उद्देश आहे. 4. उद्दिष्टांची जाणीव. व्यवसाय संस्थेची उद्दिष्टे साध्य करण्याकरिता नियोजन आवश्यक आहे. 5. कार्यनिश्चितता. भविष्यकालीन कार्याला निश्चित स्वरूप प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने नियोजन हे केले जाते. 6. स्थैर्य. व्यवसाय संस्थेला स्थैर्य प्राप्त करून देणे हा नियोजनाचा मुख्य उद्देश आहे. सामाजिक कल्याण. नफ्याबरोबरच सामाजिक कल्याण साधणे हा देखील नियोजनाचा उद्देश आहे. व्यवसाय विस्तार. व्यवसाय संस्थेचा विस्तार करणे, वाढ करणे, व्यवसाय संस्था वृद्धिंगत करणे
त्यासाठी दीर्घकालीन नियोजनाचा आखणी करणे म्हणजेच व्यवसाय विस्तार हा नियोजनाचा मुख्य उद्देश सांगता येईल. कामगार कल्याण. कामगार कल्याण किंवा कामगारांचं हित लक्षात ठेवूनच अनेक व्यवसाय संस्था नियोजन करीत असतात. कारण कामगार कल्याणाच्या आधारे कामगारांचं हित जर जपलं तर निश्चितपणे कामगारांची इफिशियन्सी कार्यक्षमता वाढीस लागून व्यवसाय संस्थेला त्याचा फायदा होऊ शकतो. आणि 10 नफा मिळविणे. महत्तम म्हणजे जास्तीत जास्त नफा मिळविण्याच्या हेतूनेच नियोजन केले जाते. व्यवसाय संस्था मुळात नफा मिळविण्याच्या हेतूने स्थापन झालेल्या असतात. त्यामुळे त्यांचा जो हेतू किंवा उद्देश नफा मिळविणे आहे तो साध्य करणे म्हणजेच नियोजन होय. नियोजनाचे घटक. नियोजनामध्ये एकंदरीत 8 घटक आपल्याला दिसून येतात. केवळ व्यवसाय क्षेत्रच नाही तर मानवाच्या दैनंदिन जीवनातही नियोजनाला महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. नियोजन हा व्यवस्थापन प्रक्रियेचा पहिला टप्पा मानला जातो. व्यवसायात प्रत्येक स्तरावर नियोजन करावे लागते. प्रभावी व योग्य नियोजनावरच व्यवसायाचे यशापयश अवलंबून असते. या नियोजनात काही घटक महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतात. या घटकावरच नियोजनाची यशस्वीता अवलंबून असते. नियोजनात या घटकांची क्रमबद्ध उपस्थिती व्यवसाय विस्तार घडवून आणण्यास कारणीभूत ठरते. नियोजनामध्ये प्रामुख्याने खालील घटकांचा समावेश होतो. 1. उद्देश. उद्देश ठरविणे हे नियोजनाचे प्राथमिक आणि महत्त्वपूर्ण कार्य आहे. 2. धोरणे. उद्दिष्टे ठरविल्यानंतर त्याची पूर्तता करण्याचा प्रश्न निर्माण होतो. व्यवस्थापकाला काय करावे याची कल्पना उद्दिष्टांवरून तर उद्दिष्टांची पूर्तता कशी करावी याची कल्पना धोरणावरून येते. 3. कार्यपद्धती. केवळ उद्दिष्टे आणि धोरणे ठरवूनच व्यवस्थापनाचा हेतू साध्य होत नाही. उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी कार्यपद्धती ठरविणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. कार्यपद्धतीमध्ये उद्दिष्टे गाठण्यासंबंधीची प्रणाली स्पष्ट केलेली असते. 4. नियम. विशिष्ट परिस्थितीमध्ये एखादे कार्य कसे करावे याविषयीचा उल्लेख नियमात असतो. नियम कार्यक्षमता टिकविण्यासाठी आणि वाढविण्यासाठी तयार केलेले असतात. नियमामुळे कार्य करण्यासंबंधी निश्चित मार्गदर्शन मिळते. नियमामध्ये कार्याचा क्रम किंवा अवस्था नसतात, परंतु कार्यपद्धतीमध्ये क्रम ठरविला जातो. त्यामुळे नियम आणि कार्यपद्धतीमध्ये प्रामुख्याने फरक आहे. 5. कार्यक्रम. उद्दिष्टांच्या अंमलबजावणीसाठी धोरणे, कार्यपद्धती आणि नियम तयार केल्यानंतर निश्चित कार्यक्रमाची आखणी करावी लागते. ध्येय गाठण्यासाठी कार्यासंबंधीची निश्चित योजना म्हणजेच कार्यक्रम होय. कार्यक्रमामध्ये कार्यवाहीचे टप्पे किंवा अवस्था, उपयोगात येणारी सामुग्री, प्रत्येक अवस्थेकरिता लागणारा वेळ आणि कार्यवाही कोणी करावी याविषयीचा उल्लेख असतो. उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी कार्याचा क्रम आखणे म्हणजेच कार्यक्रम होय. 6. प्रमाप किंवा प्रमाण. प्रमाप म्हणजेच निश्चित दर्जा किंवा प्रमाण होय. संदर्भ म्हणून किंवा तुलनेकरिता प्रमाण हा एक आधारभूत असतो. प्रमापामध्ये कोणत्याही कार्यासंबंधी सामान्य अंदाज व्यक्त केला जातो. यानुसार प्रत्येकाकडून विशिष्ट कार्याचा अपेक्षा केली जाते. यानंतर प्रत्यक्ष कार्य आणि ठरविलेल्या प्रमाणाची तुलना केली जाते. प्रत्यक्ष कार्य प्रमाणापेक्षा कमी असल्यास त्याची कारणे विचारात घेतली जातात. यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जातो. नियंत्रण ठेवण्याकरिता प्रमाण निश्चित करणे हे अतिशय उपयुक्त ठरते. 7. व्यूहरचना. व्यूहरचना म्हणजेच डावपेच. व्यवसाय संस्थेची उद्दिष्टे ठरविणे, परिस्थितीनुसार कार्यपद्धतीत बदल करणे किंवा नवीन कार्यपद्धती स्वीकारणे, दुर्मिळ साधन सामुग्री हस्तगत करून तिचा महत्तम वापर करणे इत्यादी सर्व कार्याचा समावेश या व्यूहरचनेमध्ये असतो. व्यूहरचना ही अंतर्गत किंवा बहिर्गत असू शकते. दुर्मिळ साधन सामुग्रीचा पर्याप्त वापर करण्यासाठी, संघटनेमध्ये चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी किंवा प्रेरणादायी वातावरणाची निर्मिती करण्यासाठी अंतर्गत व्यूहरचना केली जाते. तर बहिर्गत किंवा बाह्य व्यूहरचना ही आर्थिक किंवा सामाजिक स्वरूपाची व्यूहरचना असू शकते. आणि शेवटचा घटक आहे अंदाजपत्रक. अंदाजपत्रक म्हणजे आर्थिक योजना होय.
व्यवसाय संस्थेच्या भविष्यकालीन गरजाबद्दल क्रमबद्ध आधारावर केलेल्या भाकितालाच अंदाजपत्रक म्हणजेच बजेट असे म्हणतात. अंदाजपत्रकात व्यवसाय संस्थेच्या सर्व किंवा काही क्रियांचा समावेश केला जातो आणि ते ठराविक काळाकरिताच तयार केले जाते. व्यवसाय संस्थेच्या कार्यक्रमामध्ये पैसा, मानवी श्रम, सामुग्री, उपकरणे इत्यादींचा अंतर्भाव केला जातो. अंदाजपत्रकात या सर्व साधनांची संख्या दिलेली असते. संख्या किंवा आकडे, पैसा, श्रमिकांचे किंवा यंत्राचे कामाचे तास किंवा संख्येमध्ये मापता येणाऱ्या इतर स्वरूपामध्ये ते वर्तविले जाते. अशा प्रकारे या 8 घटकांच्या आधारे नियोजन हे तयार केलं जातं. नियोजनाचे महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ प्लॅनिंग. नियोजनाचे महत्त्व हे एफ.डब्ल्यू. टेलर आणि हेनरी फेयल या व्यवस्थापन शास्त्रज्ञांनी अतिशय महत्त्वाचे मुद्द्याच्या आधारे सांगितलेले आहे. या दोघांच्या मते नियोजनाचे महत्त्व हे व्यवस्थापनाचे एक आवश्यक अंग आहे, महत्त्वाचे कार्य आहे आणि म्हणून टेलर आणि फेयल या 2 अर्थशास्त्रज्ञांनी नियोजनाला अनन्यसाधारण महत्त्व दिलेले आहे. व्यवस्थापकीय कार्य म्हणून नियोजनास महत्त्व प्राप्त होण्याची जी कारणं आहेत ती कारणं आपल्याला पुढील प्रमाणे सांगते. नियोजन का महत्त्वाचं आहे? 1. नियोजन हे व्यवस्थापन कार्याचा आधार आहे म्हणून नियोजन महत्त्वाचे. 2. नियोजनामुळे अनिश्चितता व बदल याला निर्धारपूर्वक सामोरे जाता येते, त्याला तोंड देता येते म्हणून नियोजन महत्त्वाचे आहे. 3. पूर्वनिश्चित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी नियोजन हे अतिशय महत्त्वाचे आहे. 4. नियोजनामुळे व्यवसाय संस्थेची आर्थिक काटकसर होते म्हणजेच खर्चात बचत होते, त्यामुळे नियोजनाला महत्त्वाचे स्थान आहे. 5. नियोजनामुळे प्रभावी नियंत्रण कंट्रोल ठेवता येतो आणि म्हणूनच नियोजन आवश्यक आहे. 6. नियोजनामुळे कामगारांचे मनोधैर्य वाढते. 7. नियोजनामुळे व्यवसाय संस्थेची कार्यक्षमता इफिशियन्सी वाढते, व्यवसाय संस्थेचा त्या ठिकाणी विस्तार होऊ शकते, वाढ होऊ शकते आणि म्हणून नियोजनाला महत्त्वाचे स्थान आहे. 8. नियोजनामुळे दर्जेदार उत्पादन होते. निश्चित क्वांटिटेटिव्ह उत्पादन न होता त्याबरोबर क्वालिटेटिव्ह सुद्धा उत्पादन नियोजनामुळे होऊ शकतं. 9. नियोजनामुळे विचारपूर्वक निर्णय घेणे शक्य होते. हे सर्व आपण पाहिल्यानंतर आपल्याला पुढील भाग पाहायचा आहे आणि तो म्हणजे नियोजनाचे प्रकार. नियोजनाचे प्रकाराचे 4 गटामध्ये वर्गीकरण केलेले आहे. काल मर्यादेनुसार वर्गीकरण, काळानुसार. त्यामध्ये दीर्घकालीन नियोजन हे दीर्घ मुदतीकरिता असतात. दीर्घ मुदतीच्या नियोजनाचा काळ किती असावा यासंबंधी कुठलेही काटेकोर नियम नाहीत. सामान्यतः हा काळ 1 ते 5 वर्षाचा असतो. भविष्यकालीन विचार करून दीर्घ मुदतीची योजना तयार केली जाते. यामध्ये कार्याची सर्व क्षेत्रे दिलेली असतात. दीर्घकालीन उद्दिष्टे आणि धोरणांचा समावेश योजनेत केला जातो. सामान्यतः हे नियोजन आखण्याची जबाबदारी संस्थेच्या वरिष्ठ व्यवस्थापनाची असते. मध्यमकालीन नियोजन दीर्घकालीन नियोजनापेक्षा कमी मुदतीसाठी आणि अल्पकालीन नियोजनापेक्षा अधिक मुदतीसाठी ही योजना तयार केलेली असते. अल्पकालीन नियोजन ही योजना 1 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी मुदतीची असते. मुदतीनुसार योजनेला वार्षिक, 6माही, तिमाही, साप्ताहिक किंवा दैनिक योजना असे देखील संबोधले जाते. या योजनेचा कार्यकाल कमी असल्यामुळे ती नेमकी व काटेकोर असते. आता दुसरा भाग, स्वरूपानुसार वर्गीकरण. नियोजनाचा आशय किंवा स्वरूप विचारात घेऊन जी वर्गवारी केलेली आहे तिला स्वरूपानुसार वर्गीकरण असं म्हटलं जातं. त्यामध्ये एक धोरणात्मक नियोजन आणि दुसरा आहे कार्यकारी नियोजन. धोरणात्मक नियोजन या नियोजनामध्ये संस्थेचे दीर्घकालीन ध्येय आणि महत्त्वपूर्ण धोरणे दिलेली असतात. धोरणात्मक नियोजन हे मार्गदर्शक असते. इतर योजना तयार करताना याचा उपयोग होतो. नियोजन आखण्यासाठी कार्यविश्लेषण आणि रचनात्मक दृष्टिकोनाची गरज असते. नवीन उत्पादनाची निवड, नवीन बाजारपेठांचा शोध व विकास, नवीन संधीचा लाभ घेण्यासाठी आखलेली योजना ही धोरणात्मक नियोजनाची उदाहरणे म्हणून सांगता येतील.
संस्थेचे स्पर्धात्मक स्थान लक्षात घेऊन आणि भविष्यकालीन परिस्थितीचा विचार करून या योजनेमध्ये धोरणांचा अंतर्भाव केलेला असतो. 2. कार्यकारी नियोजन. कार्यकारी नियोजन या योजनेत धोरणांच्या अंमलबजावणी संबंधी युक्तिसंगत कार्यक्रम दिलेला असतो. व्यावसायिक कार्याची दिशा या योजनेमध्ये स्पष्ट केलेली असते. यानुसार कार्यवाहीच्या विविध अवस्थांचा उल्लेख केलेला असतो. एखादे कार्य प्रभावीपणे पार पाडण्यासाठी ही योजना आखली जाते. त्यामुळे या योजनेत नित्य कार्यासंबंधी निर्णयाचा अंतर्भाव केला जातो आणि एखादे कार्य कसे पूर्ण करावे याचाही उल्लेख केलेला असतो. 3. व्यवसाय संस्थेतील कार्यानुसार वर्गीकरण. व्यवसाय संस्थेमध्ये संघटन, उत्पादन, विपणन, कर्मचारी, आर्थिक हे सगळे कामं करावी लागतात, कार्य करावी लागतात आणि त्या कार्याच्या अनुषंगानेच नियोजनाचे हे प्रकार आपल्याला सांगता येऊ शकतील. त्यानंतर 4. पुनरावृत्तीनुसार वर्गीकरण. नियोजनाची निर्माण होणारी गरज व त्यानुसार त्यामध्ये बदल करण्याची गरज लक्षात घेऊन नियोजनाची खालीलप्रमाणे वर्गवारी केलेली आहे. 1. स्थायी नियोजन. स्थायी नियोजना अंतर्गत प्रक्रियेचा किंवा कार्यवाहीचा उपयोग वेळोवेळी केला जातो. ही योजना म्हणजे वेळोवेळी निर्माण होणाऱ्या प्रश्नांचे एकच उत्तर होय. यामध्ये उद्दिष्टे, धोरणे, कार्यपद्धती, प्रमाण इत्यादीचा समावेश होतो. आणि ब. एकोपयोगी नियोजन. एकदाच उपयोगात येणारी ही योजना असते. विशिष्ट परिस्थिती लक्षात घेऊन ती तयार केली जाते. यानंतर ही योजना निरुपयोगी ठरते. उदाहरणार्थ कार्यक्रम, अंदाजपत्रक ही या योजनेची आपल्याला वैशिष्ट्ये सांगता येतील. अशा प्रकारे हे नियोजनाचे प्रकार आपल्याला सांगता येऊ शकेल. नियोजनातील टप्पे किंवा प्रक्रिया म्हणा, स्टेप्स इन प्लॅनिंग. नियोजन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. संघटनेतील सर्व स्तरावर तिची आवश्यकता भासते. त्यामुळे संघटनेतील सर्व विभाग आणि विविध विभागात कार्य करणारे व्यक्ती या प्रक्रियेमध्ये सहभागी होतात. संघटनेच्या वरिष्ठ स्तरावर नियोजन हे औपचारिक असते, तर खालच्या स्तरावर ते अनौपचारिक असते. नियोजनाचे यश हे नियोजनाच्या पद्धतीवर अवलंबून असते. त्यामुळे नियोजन आखताना शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करणे अत्यावश्यक असते. सामान्यतः नियोजन प्रक्रियेत विविध टप्प्यांचा समावेश होतो. यालाच नियोजनाच्या पायऱ्या असे देखील म्हटले जाते. नियोजन प्रक्रियेतील हे टप्पे किंवा पायऱ्या पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येईल. 1. उद्दिष्ट ठरविणे. उद्दिष्टे ठरविणे हा नियोजन प्रक्रियेतील पहिला टप्पा आहे. सर्वप्रथम व्यवसाय संस्थेची उद्दिष्टे ठरविली जातात. त्यानंतर विभागीय उद्दिष्टे ठरविली जातात. उद्दिष्टे निश्चित केल्याशिवाय नियोजनाला सुरुवात करता येत नाही. 2. आधार ठरविणे. नियोजनाचा आधार ठरविणे हा नियोजन प्रक्रियेतील दुसरा टप्पा आहे. नियोजनाच्या आधाराला पूर्वानुमान असे देखील म्हटले जाते. याचा संबंध भविष्य काळाशी असतो. नियोजनाचे यश हे आधारावर अवलंबून असते. त्यामुळे आधार ठरविताना दक्षता घेणे आवश्यक आहे. भविष्यात बाजारातील परिस्थिती कशी असेल, विक्री किंमत किती होईल, किमतीची पातळी काय असेल, भांडवल व कामगारासंबंधी परिस्थिती कशी असेल, कराचे प्रमाण कसे असतील, सरकारी धोरणे कशा प्रकारची असतील इत्यादी संबंधीची माहिती मिळविणे म्हणजेच नियोजनाचा आधार ठरविणे होय. तिसरा टप्पा आहे पर्यायी पद्धतीचा शोध घेणे. नियोजनाचा आधार ठरविल्यानंतर पर्यायी कार्यपद्धतीचा शोध घ्यावा लागतो. कोणत्याही कार्य करायच्या विविध पद्धती आहेत. यापैकी सर्वोत्कृष्ट पद्धतीची निवड करायला हवी. प्रत्येक उपलब्ध पर्यायांची काळजीपूर्वक तपासणी करून मगच सर्वोत्कृष्ट पद्धती कोणती याचा शोध या टप्प्यामध्ये घेतला जातो. 4. कार्यपद्धतीचे मूल्यमापन करणे. पर्यायी कार्यपद्धतीचा शोध घेतल्यानंतर नियोजन प्रक्रियेमध्ये नंतर तिचे मूल्यमापन केले जाते. मूल्यमापनाचे कार्य महत्त्वाचे असल्यामुळे पूर्ण दक्षता बाळगण्याची गरज असते. प्रत्येक कार्यपद्धतीचे गुणदोष असतात. या गुणदोषांचा विचार करून योग्य कार्यपद्धती ही निश्चित करावी लागते. उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून मूल्यमापन केले जाते. ध्येय प्राप्तीची संधी उपलब्ध करून देणारी आणि कमी खर्चिक पद्धती उपयुक्त असते. 5. कार्यपद्धतीची निवड.
पर्यायाचे मूल्यमापन केल्यानंतर कार्यपद्धतीची निवड केली जाते. संस्थेला ज्या कार्यपद्धतीपासून अधिक फायदे मिळतात ती सर्वोत्कृष्ट कार्यपद्धती समजली जाते आणि तिचाच वापर किंवा निवड केली जाते. उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी जर एकच कार्यपद्धती उपयोगी नसेल तर अशा वेळी एकापेक्षा अधिक कार्यपद्धतीची निवड केली जाते. 6. प्रत्यक्ष योजना कार्यान्वित आणणे. प्रत्यक्ष योजना हा नियोजन प्रक्रियेतील शेवटचा टप्पा आहे. निवडलेल्या सर्वोत्कृष्ट कार्यपद्धतीच्या आधारे प्रत्यक्ष योजना आखली जाते. या अवस्थेमध्ये प्रत्यक्ष योजना आखण्यापूर्वी नियोजन घटकांचा विचार करून आराखड्यास अंतिम स्वरूप दिले जाते. 7. पूरक योजना. संस्थेची मुख्य योजना तयार केल्यानंतर या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पूरक योजनांची आखणी केली जाते. पूरक योजना या परिपूर्ण नसतात तर त्या मुख्य नियोजनाच्या विविध भागांप्रमाणेच असतात. म्हणजे मुख्य योजना एकच असते व पूरक योजना अनेक असतात. उदाहरणार्थ खरेदी, उत्पादन, अर्थ, विक्री, कर्मचारी इत्यादी विभागांच्या नियोजनाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी या योजना तयार केल्या जातात. 8. व्यक्तींचा सहभाग. केवळ नियोजनाची आखणी करून पूर्वनिश्चित उद्दिष्टे साध्य होत नाहीत तर नियोजनाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संस्थेतील प्रत्येक व्यक्तीचे सहकार्य आवश्यक असते. याकरिता प्रत्येक व्यक्तीला नियोजनाची कल्पना असायलाच हवी. नियोजनाच्या अंमलबजावणीच्या संदर्भात त्यांच्या सूचना विचारात घ्यावयास हव्यात. या अवस्थेमध्ये संस्थेतील व्यक्तीचे सहकार्य घेऊन नियोजनाच्या अंमलबजावणीस सुरुवात केली जाते. 9. पाठपुरावा. नियोजनाच्या अपेक्षित परिणामासाठी पाठपुरावा म्हणजे फॉलोअप करण्याची गरज असते. नियोजनाच्या अंमलबजावणीमध्ये अनेक अडथळे निर्माण होऊ शकतात. त्याचप्रमाणे परिस्थितीमध्ये देखील बदल घडू शकतात. अंमलबजावणीतील अडथळे आणि परिस्थितीमध्ये झालेल्या बदलांची तत्परतेने दखल घ्यावी लागते. यालाच पाठपुरावा असे म्हटले जाते. त्यामुळे पाठपुराव्याला नियोजनातील शेवटचा टप्पा असे देखील म्हणता येऊ शकेल. असे एकंदरीत नियोजनातील पायऱ्या, टप्पे किंवा प्रक्रिया आपल्याला सांगता येऊ शकेल. नियोजनाचे फायदे. नियोजनाचे फायदे आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येऊ शकेल. 1. उद्दिष्ट पूर्ती. व्यवसायाची उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून नियोजन केले जाते. तसेच नियोजन करताना संभाव्य अडचणीचा विचार केल्याने व्यवसायाच्या उद्दिष्टांची पूर्तता होते. 2. सुलभ निर्णय घेता येतो. नियोजन करीत असताना उद्दिष्ट पूर्तीसाठी असणाऱ्या विविध पर्यायांचा तुलनात्मक अभ्यास करून योग्य पर्यायाची निवड केली जाते. त्यामुळे व्यवस्थापनाला योग्य निर्णय घेण्यास नियोजनामुळे मदत होऊ शकते. 3. सुसंगत कार्यक्रम आखणी. नियोजनामुळे व्यवसाय संघटनेला कार्यक्रमाची सुसंगत आखणी करता येते. त्यामुळे वेळ, श्रम, पैसा याची बचत होते. उत्पादन खर्च कमी होतो. त्यानंतर साधन सामग्रीचा पर्याप्त वापर नियोजनामुळे करता येतो. व्यवसाय संस्थेमध्ये जे विविध विभाग आहेत, खरेदी, विक्री, अर्थ विभाग, गोदाम विभाग, या सर्व विभागांसाठी समन्वय प्रस्थापित करण्याचं काम हे नियोजनामुळे शक्य होतं आणि हाच तो व्यवसाय संस्थेला नियोजनाचा फायदा आहे. 7. नियोजनामुळे कंपनीच्या उत्पादन खर्चामध्ये बचत होऊ शकते. 8. व्यावसायिक स्पर्धा ज्या आहेत त्या स्पर्धाला यशस्वीपणे तोंड देता यावं, स्पर्धात्मक शक्ती आपली वाढवली गेली पाहिजे आणि हे केवळ नियोजनामुळेच शक्य आहे. नियोजन केल्यामुळे कर्मचाऱ्यांचं हित साधलं जातं, कर्मचाऱ्यांना योग्य मार्गदर्शन दिलं जातं. त्यामुळे कर्मचाऱ्यांना एक प्रकारे प्रेरणा मिळते. 10. भविष्यकालीन अनिश्चितता जी आहे ती अनिश्चितता ही नियोजनामुळे कमी होऊ शकते. भविष्यात काय होणार आहे याचा अंदाज नियोजनामध्ये अगोदरच बांधलेला असतो. आणि 11. संस्थेचा पर्याप्त विकास होतो. व्यवसाय संस्थेचा वाढ, विकास, वृद्धी, विस्तारीकरण, आधुनिकीकरण हे सगळे विकासात्मक घटक आहेत. हे नियोजनामुळे शक्य होऊ शकते. अशा प्रकारे 11 फायदे नियोजनाचे आपल्याला सांगता येऊ शकतील. नियोजनाचे मर्यादा किंवा दोष. तोटे नाही, मर्यादा किंवा दोष.
पुढील 10 आपल्याला नियोजनाचे मर्यादा किंवा दोष सांगता येऊ शकेल. 1. नियोजनामुळे व्यवसाय संस्थेत जलद व अनपेक्षित बदल होतो. नियोजनासाठी कुशल कर्मचाऱ्यांची कमतरता भासते, कारण नियोजन हे बौद्धिक पातळीवर केलेलं असतं. 3. अद्ययावत माहिती व तंत्रज्ञानाचा जर अभाव असेल तर नियोजन हे यशस्वीपणे राबवलं जाऊ शकत नाही. अनेक व्यवसाय संस्थेमध्ये जर नियोजनाची ताठर असेल, त्यामध्ये लवचिकता नसेल, तर निश्चितपणे व्यवसाय संस्थेला नियोजनाचा फायदा होऊ शकत नाही. नियोजनामुळे वेळेचा अपव्यय होतो, पैशाचाही अपव्यय होतो, श्रमाचाही अपव्यय होतो. त्याचप्रमाणे जे बाह्य घटक आहेत, सरकार, समाज, या बाह्य घटकांचा परिणाम व्यवसाय संस्थेवर होतो. नॅचरली या बाह्य घटकांना नियंत्रण ठेवणे नियोजनाला शक्य नसते. त्यानंतर अनेक व्यवसाय संस्थेमध्ये कर्मचाऱ्यांना परिवर्तनास विरोध असतो. त्यामुळे नियोजनाद्वारे जरी परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला व्यवसाय संस्थेने, तर कर्मचाऱ्यांचा त्यास विरोध होतो आणि नियोजन ही एक सतत अखंडपणे चालणारी प्रक्रिया असल्यामुळे ती कंटाळवाणी होते. अशा प्रकारे 10 तोटे म्हणण्याऐवजी मर्यादा किंवा दोष आपण नियोजनाचे सांगू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण नियोजनाबाबत अतिशय सविस्तर पद्धतीने माहिती या ठिकाणी पाहिलेली आहे आणि ती गरजेची होती. कारण जर तुम्हाला पुढे परीक्षेला सामोरे जाताना ती मल्टिपल चॉईस असू द्या, म्हणजे ऑफलाईन असू द्यात किंवा ऑनलाईन असू द्यात, तुम्हाला प्रत्येक व्यवसाय व्यवस्थापनामधला घटक हा समजलाच पाहिजे. आणि म्हणून आपली पुढची तयारी जी आहे ती म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन, आणि या मल्टिपल चॉईस क्वेश्चन कडे आपण जाण्यापूर्वी ह्या नियोजनाचा वारंवार व्हिडिओ तुम्ही पहा, म्हणजे तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन सहजपणे सोडवता येऊ शकतील. विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सर्व विद्यार्थी मित्रांना तो शेअर करा, आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला त्वरित सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला येणारे व्हिडिओ त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकतील. सबस्क्राईब केल्यानंतर बेल बटन दाबायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, माझी वेबसाईट आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे. या सर्वांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्यात. त्याद्वारे तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता किंवा इथे माझा ईमेल दिलेला आहे, त्याद्वारे देखील तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. तर पुढील भाग आपला जो असणार आहे तो म्हणजे नियोजन प्लॅनिंग यावरील मल्टिपल चॉईस क्वेश्चन. धन्यवाद.